नमस्कार मित्रांनो, हे पहा आपली चालू आहे आता छाटणी. कशा पद्धतीने छाटणी करायची ते तुम्हाला दाखवतो. एक झाड तयार करून वेस्ट फांद्या. आता ही छाटणी म्हणजे झाडाला हाईट द्यायचं काम चालू आहे. आणि आता पाऊस काळ असल्यामुळं वाऱ्याने तिने फांद्या जास्त वारं करून वादळ जर सुटलं फांद्या ह्याला पडणार. त्याच्यामुळे आपल्याला थोडी पूर्ण शेंडा आणि हार छाटणी घ्यायची जेणेकरून झाड वाऱ्याने ह्याला पडणार नाही. छाटे पानं हाणून घेऊन काय होणार तिथं परत वॉटर शूट येणार नाही. एक दोन वेळेस वॉटर शूट येतील, पण एक बार वॉटर शूट जर व्यवस्थित काढली आणि कपड्याने जर असे त्याच्या डोळ्याची जागा जर पुसली परत तिथं वॉटर शूट येत नाही. जेणेकरून भविष्यात आपली बाग वॉटर शूट बघा वॉटर शूटची बाग राहणार. तर असं आपलं नियोजन एकंदरीत आहे. ज्या बाकीच्या मधल्या काड्या वेस्टेज ते आपल्याला आताच काढून घ्यायच्या, पण ज्या मेनच आपल्याला ठेवायच्यात ब्रांच त्याच आपल्याला ठेवायच्यात. म्हणजे व्यवस्थित वॉटर काढून घ्यायची आणि वॉटर काढल्यानंतर ते पाहिजे टाका जवळ घ्या. म्हणजे पानं आहेत हे काटे पानं फळावरी सगळे हाणून टाकायची. म्हणजे परत आपल्याला वॉटर केली असतं काही त्याला होणार. आणि एक बार आता थोडं व्यवस्थित धुवून काढली आपल्याला ताण होणार नाही. हा भाजी 7 महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो. आपल्याला 7 महिन्याचा कंप्लीट झाली तर दुसरी छाटणी पहिली एक छाटणी. आणि लोक म्हणजे छाटणी नाही करायला पाहिजे, रात छाटणी नाही पाहिजे. आणि मित्रांनो छाटणी महत्वाची. छाटणी जर व्यवस्थित आणि वेळोवेळी जर झाली तर झापाट्याने मोठं होतं. खूप वेळा झाडांनी स्टिप लावले तिथे काही देणं नाही गेलं काही नाही तर उपयोग नाही मित्रांनो. आणि तुम्ही पहा पाणी जास्त झालं मध्ये आपण पीक घेतलं त्याच्यामुळे पाणी जास्त झालं. तुम्ही काय वाटली झाडांची काही वाढ जास्त व्हायला लागली त्याच्यामुळे मध्ये थोडं पाणी थांबलं होतं. पाणी थांबल्यामुळे झाडाला थोडे कडकपणा आणि जास्त ताणावर आल्यामुळे झाडं थोडंसं फुलं यायला लागली. त्याला फुलं त्याला ज्या टायमाला माल झाला त्या टायमाला कमी निघत होतं, आता मध्ये जास्त निघत असते सगळ्यांना माहिती. एकंदरीत आपली अशी छाटणी चालेल पूर्ण शॉपिंग खाली आणि पाण्यात कट संध्याकाळची वेळी एकंदरीत मित्रांनो आपली अशी छाटणी चालू. धन्यवाद.